नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मी आतापर्यंत खूप चिकनच्या रेसिपीज दाखवल्यात, खूप व्हेजिटेरियन रेसिपीज दाखवल्यात, फिशच्या रेसिपीज त्या मानाने कमी दाखवल्यात। आज मी तुम्हाला एक पोर्तुगीज डिश शिकवणार आहे, टिपिकल गोवन डिश, फिश इन रेशाद मसाला। आता हा जो रेशाद मसाला आहे आपण कसा बनवायचा आहे तो मी तुम्हाला दाखवते। रेशाद मसाल्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। 2 छोटे कांदे, साधारणतः 20 एक पाकळ्या लसूण, 1-1.5 इंच आलं छोटे तुकडे करून मी घेतलेले, 1-1.5 टीस्पून जिरं, चवीपुरतं मीठ, 1 छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट, साधारणतः लिंबा एवढी चिंच, 7-8 पाकळ्या मिरे, थोडीशी दालचिनी, 6 लवंगा, 4 हिरव्या वेलच्या, 1 टेबलस्पून ब्राऊन शुगर, 1 कप व्हिनेगर। आणि आता हे मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे। मी ह्याच्यामध्ये 3 प्रकारच्या मिरच्या घेते। याला म्हणतात बेडगी मिरची, याला म्हणतात पंडी मिरची आणि याला म्हणतात काश्मीरी मिरची। सो आपण या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत समप्रमाणात। या आपण वेगवेगळ्या मिरच्या घेतोय, त्याला पण कारण आहे। आता ही आहे काश्मीरी मिरची। काश्मीरी मिरची आपण घेतोय जेणेकरून त्या मसाल्याला असा छान लाल रंग येईल। ही आहे बेडगी मिरची, बघा असं टोक असतं ना, ती बेडगी मिरची असते। बेडगी मिरचीमुळे त्या मसाल्याला तिखटपणा येईल। आणि ही जी पंडी मिरची आहे ना, याच्यामुळे एक वेगळी चव त्या मसाल्याला येते। जेव्हा जेव्हा आपण व्हिनेगर वापरतो तेव्हा ही पंडी मिरची वापरावी, कारण त्यांनी त्या मसाल्याची चव छान वाढते। ह्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या घेतल्यामुळे तो मसाला खूप स्वादिष्ट होणार आहे। सगळ्या 5-5 घेतल्यात मी, म्हणजे 15। त्याच्यात तुम्हाला वाटला तिखटपणा अजून हवा तर तुम्ही 20, 25, 30 मिरच्यांपर्यंत हा मसाला बनवू शकतो। तर सर्वप्रथम मसाला करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर थोड्याशा तेलात, 1 टेबलस्पून तेलात हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। या मिरच्या चांगल्या वाटल्या जाव्यात, त्यामुळे या मिरच्यांचे तुकडे करून आपण ते व्हिनेगरमध्ये भिजत ठेवूया। हे सगळे आपण मिरच्यांचे तुकडे केलेत, आपण त्याच्यात आता थोडं हे व्हिनेगर घालूया। आणि या मिरच्या अशा थोड्या भिजवून ठेवूया, म्हणजे आपल्याला वाटताना त्रास होणार नाही। त्याचबरोबर एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, या मसाल्यामध्ये आपण जरा सुद्धा पाणी घालत नाही, त्यामुळे व्हिनेगर घेताना जरा सांभाळून घ्या। मी 1 कप घेतलाय, कदाचित आपल्याला 1 कपापेक्षा थोडं कमी लागेल किंवा किंचित जास्त लागेल, कारण ह्याच्यामध्ये हा सगळा मसाला आपल्याला फक्त व्हिनेगरमध्ये वाटायचा आहे। या मिरच्या थोड्या भिजत राहतील, हवं तर आपण त्याच्यामध्ये थोडं हे जो मिरे, लवंग, दालचिनी ते पण त्या मिरच्यांमध्ये घालूया, म्हणजे ते पण त्याबरोबर भिजेल। आणि आता कांदा आपण 1 टेबलस्पून तेलावर परतून घेऊया। तेल जरा गरम झालंय, आता आपण त्याच्यात कांदा छान परतून घेऊया। आपण एरवी मसाला भाजताना कसा कांदा भाजतो ना, तसाच तो पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता हा कांदा चांगला झालाय, आपण आता हा जरा पंख्याखाली गार करूया। यात मी चिंचही घातली आहे। खरं सांगायचं तर साधारणतः तासभर जर तुम्ही हे भिजत ठेवलं तर ते जास्त चांगलं वाटलं जातं। मी तासभर भिजत नाही ठेवलंय, कारण मला पटकन ही रेसिपी तुम्हाला करून दाखवायची आहे। पण ऍक्च्युली जर ह्या मिरच्या, त्याच्यात आपण जो खडा गरम मसाला आहे आणि चिंच, हे सगळं एकत्रित व्हिनेगरमध्ये 1-2 तास तुम्ही भिजवत ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा मसाला वाटताना अजिबात प्रेशर मिक्सरचं द्यावं लागत नाही। खूप छान स्मूथ, अगदी काय म्हणूया आपण गंधगोळी, माझी आई म्हणायची तशी गंधगोळीसारखं त्याचं वाटण होतं। हा मसाला आपल्याला अतिशय बारीक वाटायचा आहे। आणि आपल्याकडे मिक्सरची जी 3 भांडी असतात त्यातल्या त्या मधल्या भांड्यात युजली मी वाटायचा प्रयत्न केला, पण त्याच्यात माझा मसाला बारीक होत नाही। त्यामुळे माझ्याकडे ही मिक्सरची 2 भांडी आहेत, जी छोटीवाली आहेत, ती ज्याला आपण काय म्हणूया की ज्याच्यात आपण चटणी वाटतो, त्याच्यातच हा मसाला सर्वात छान बारीक होतो। त्याच्यामुळे मी आता त्याच्यामध्ये वाटतेय। पाणी घालायचं नेहमी सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे थोडंसं व्हिनेगर घालूया।
आणि थोडं थोडं करत आपण तो वाटूया. आता आपण ह्याच्यात कांदा ऍड करूया. हा आपला मसाला तयार झालाय, रेशाद मसाला. आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला ही ब्राऊन शुगर ऍड करायची. मस्त वास येतोय त्याचा. हा रेशाद मसाला आहे ना, ह्याच्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. हे करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. बांगड्यांना पण हे फार छान लागतं, किंवा सुरमईच्या तुकड्यांना ते लावून तुम्ही त्या सुद्धा फ्राय करू शकता. रवा लावून सुद्धा फ्राय करू शकता. आणि मी आता रवा न लावता हे तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे. तसं पण कुठलाही दुसरं कुठलंही फिश तुम्ही फ्राय करू शकता. हा मसाला, हा बेस आहे त्याचा, हा करून आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो. आता ही छोटी पापलेट आहेत, त्याला मी कोळणीकडनं आणतानाच ते साफ करून घेतले, त्याने अशा शिरा पाडून घेतल्या आहेत. त्याला आपण आता हा मसाला लावूया. सगळ्या बाजूनी तो मसाला लागला पाहिजे. त्याला जे आपण थोड्याशा अशा भेगा पाडल्या आहेत त्याच्यात पण तो मसाला गेला पाहिजे. ते फार महत्त्वाचं आहे. असा आतमध्ये तो मसाला गेला पाहिजे. आता छान मसाला पापलेटांना भरून झालाय आपला, छान लावून झालाय फिशला. आता आपण हे 20 मिनिटासाठी मॅरिनेट करूया. आता आपण हे फ्राय करायला घेऊया. काही लोक याला रवा लावून पण तळतात, पण मी ते रव्याशिवाय तळते आणि ते तसंच खूप छान लागतं. त्याच्यातल्या मसाल्याबरोबर आपण अगदी छान भातावरती पण तो घेऊ शकतो. आपल्याला हे शॅलो फ्राय करायचं आहे. आता असं एक एक पापलेट आपण हे तेलावर टाकूया. हा जो मसाला आहे तो असा वरून त्याला लावायचा पापलेटला. आता आपण हे अशी उलटूया. ह्यात बांगडा सुद्धा अतिशय सुंदर लागतो. बांगड्यामध्ये पण हे सगळं असं भरलं आणि अशा रीतीने तो फ्राय केला की बांगडाही अतिशय सुंदर लागतो. मी जेव्हा रोशाद मसाल्यातलं फिश बनवते तेव्हा मला ना असं आजूबाजूला त्याचा राहिलेला जो मसाला आहे, जो असा छान अतिशय मस्त खरपूस भाजला गेलेला मसाला आहे, तो राहिलेला आवडतो. नुसतं तळल्यासारखं मी ते तळत नाही, कारण आय थिंक मला हे जास्त आवडतं. त्या मसाल्याबरोबर तुम्ही थोडासा असा भात घालून खाल्लात तरी छान लागतो. मला अजून आठवतंय माझा मुलगा, आम्ही जेव्हा जेव्हा हे बनवायचे ना, घेतल्यानंतर मला म्हणायचं मम्मी भांडं घासायला टाकू नकोस, मला त्या भांड्यात भात घालून खायचा आहे. तर तो मसाला इतका सुंदर लागतो ना, म्हणून मी तो थोडा मसाला जास्त करते आणि कम्प्लीट ड्राय न करता थोडासा असं लिप्त सारखं दिसेल अशा प्रकारे ते बनवते. आता हे दोन्ही बाजूनी खूप छान झालंय. आता आपण गॅस बंद करूया आणि ते प्लेटमध्ये काढूया. खूप छान झालंय पापलेट इन रेशाद मसाला.